श्री स्वामी समर्थ. ही चूक केली तर स्वामी समर्थ मदत करत नाहीत. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, भक्ती साधना या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तू रोज देवाला हाक मारतोस, तू रोज दिवा लावतोस, तू रोज म्हणतोस, स्वामी माझं बघा, माझं काहीतरी करा, पण तरीही अडचण तशीच आहे. दुःख कमी होत नाही आणि मनात एक प्रश्न येतो, स्वामी खरंच माझी परीक्षा घेतायत की त्यांनी माझ्याकडे पाठ फिरवली आहे? आजचा हा संदेश तुझ्या त्या प्रश्नाचं उत्तर आहे. स्वामी मदत करत नाहीत कारण ते रागावलेले नसतात. अनेकांना वाटतं मी पूजा करतो, उपवास करतो, मंत्र म्हणतो, मग स्वामी मदत का करत नाहीत? पण सत्य असं आहे, स्वामी कधीही रागावत नाहीत, ते कुणाकडेही दुर्लक्ष करत नाहीत. मग मदत का थांबते? कारण आपण नकळत एक मोठी चूक करत असतो. चूक अशी असते जी बाहेरून दिसत नाही. ही चूक ना पूजा न करणाऱ्यांची असते, ना देव न मानणाऱ्यांची. ही चूक देवावर विश्वास ठेवणाऱ्यांकडूनच जास्त होते आणि म्हणूनच स्वामी शांतपणे बाजूला उभे राहतात. ती चूक म्हणजे फक्त मागणं आणि बदल न करणं. आपण रोज म्हणतो, स्वामी मला शांतता द्या, स्वामी माझं घर वाचवा, स्वामी माझी अडचण दूर करा. पण स्वतःकडे कधी पाहतो का? तोच राग, तीच नकारात्मक भाषा, तेच लोक, तेच वाईट विचार आणि देवावर सगळं सोडून स्वतः काहीच न करणं. स्वामी म्हणतात, मी तुझा हात धरायला तयार आहे, पण चालावं तुलाच लागेल. स्वामी मदत करत नाहीत कारण तू अजूनही जुन्याच सवयी धरून आहेस. तू देवाकडे रडतोस पण मनात सूड ठेवतोस. तू स्वामींचं नाव घेतोस पण दुसऱ्यांचं वाईट बोलणं सोडत नाहीस. तू म्हणतोस मी शरण आलोय, पण आतून म्हणतोस माझ्या बरोबरच का असं होतं? ही मनस्थिती स्वामींच्या कृपेचं दार हळूच बंद करते. स्वामी शिक्षा देत नाहीत, ते वाट पाहतात. हो, ते वाट पाहतात. तू कधी समजशील, तू कधी स्वतः बदलशील, तू कधी जबाबदारी स्वीकारशील. कारण स्वामींची कृपा आळशी मनावर नाही तर जागृत मनावर उतरते. आज फक्त एकच लक्षात ठेवा, तुम्ही स्वामींकडून मदत मागताय, पण तुम्ही स्वतः किती बदलायला तयार आहात? स्वामी मदत करत नाहीत हा विचार चुकीचा आहे. स्वामी मदत थांबवतात हा विचार बरोबर आहे. आणि ते थांबतात तेव्हाच जेव्हा भक्त स्वतःला पूर्ण बरोबर समजायला लागतो. स्वामींची कृपा थांबते ज्या क्षणी अहंकार सुरू होतो. हो, अहंकार म्हणजे मोठेपण नव्हे. अहंकार म्हणजे मी बरोबरच आहे, दुसराच चुकतो, माझ्यावरच अन्याय झाला, मी इतकं सहन केलं तरीही देव मदत करत नाही. या विचारांच्या क्षणी स्वामी शांत होतात. कारण स्वामी म्हणतात, मी तुझं ओझं उचलू शकतो, पण तुझा अहंकार नाही. एक फार मोठी चूक, देवाला साक्षीदार बनवणं, मार्गदर्शक नाही. अनेक जण देवाला फक्त साक्षीदार बनवतात. ते म्हणतात, स्वामी बघा त्यांनी माझ्याशी काय केलं, स्वामी मी किती चांगला आहे ना, स्वामी माझ्या बाजूनं न्याय होऊ दे. पण कधी विचार करत नाहीत, स्वामी मला काय बदलायला सांगतायत. जो भक्त देवाकडून फक्त न्याय मागतो तो शिकवण नाकारतो आणि जिथे शिकवण नाकारली जाते तिथे कृपा थांबते. स्वामी मदत करत नाहीत जेव्हा भक्त स्वतःच्या कर्मापासून पळतो. खूप कठोर सत्य आहे, पण ऐकायलाच हवं. आपल्या आयुष्यात जे चालू आहे ते अचानक आलेलं नसतं, ते कालचं नसतं, ते वर्षांचं नसतं, ते कर्माचं फळ असतं. पण आपण काय करतो? दोष परिस्थितीला, दोष लोकांना, दोष नशिबाला आणि शेवटी
देवाला. स्वामी म्हणतात, कर्म मी बदलतो, पण आधी तू ते स्वीकार. जो स्वीकारत नाही त्याचं निवारण होत नाही. स्वामी मौन का धरतात? कारण ते तुझी परीक्षा घेत नाहीत, तू स्वतःला फसवत असतोस. लोक म्हणतात, स्वामी माझी परीक्षा घेतात. नाही, स्वामी परीक्षा घेत नाहीत, तूच स्वतःला फसवत असतोस. मी सगळं बरोबर करतोय, मी काहीच चुकीचं करत नाही, आणि तरीही मन अस्वस्थ आहे, झोप लागत नाही, घरात शांती नाही. हे संकेत असतात. बदलाची गरज आहे. दिशा चुकलीये आणि देव सूचित करतोय, पण आपण ऐकत नाही. सर्वात धोकादायक चूक देवावर राग धरणं. ही चूक फार कमी लोक मान्य करतात, पण मनात एक कोपरा असा असतो जिथे आपण म्हणतो, मी इतकं केलं तरी देवाने माझं ऐकलं नाही. हाच विचार देव आणि भक्तामधली दोरी सैल करतो. स्वामी रागावत नाहीत, पण ते जवळ येणं थांबवतात, कारण प्रेम जबरदस्तीने देता येत नाही. इथेच थांब आणि स्वतःला एक प्रश्न विचार. तू देवाकडे मदत मागतोयस की देवाला दोष देतोयस? तू स्वामींना शरण जातोयस की स्वामींकडून अपेक्षा ठेवतोयस? याच फरकावर कृपा ठरते आणि अंतरही. स्वामी सर्वांवर प्रेम करतात, पण सर्वांवर एकाच वेळी कृपा करत नाहीत, कारण कृपा पात्रतेवर नाही, स्थितीवर उतरते. स्वामी ताबडतोब मदत करतात. कोणाला? स्वामी त्यालाच मदत करतात जो म्हणतो, स्वामी माझं चुकलं असेल तर मला दाखवा. हा माणूस मोठा नसतो, धार्मिकही नसतो, पण प्रामाणिक असतो. त्याच्याकडे कारणं नसतात, स्वतःसाठी सबबी नसतात. तो म्हणतो, परिस्थिती अशी होती, नाही. माझ्याशिवाय सगळे चुकीचे, नाही. तो म्हणतो, मी काय बदलू शकतो? आणि इथेच कृपेची सुरुवात होते. शरणागती म्हणजे हार मानणं नाही. खूप लोक चुकीचा अर्थ लावतात. शरणागती म्हणजे निष्क्रिय होणं नाही. जे होईल ते होऊ दे नाही. जबाबदारी टाळणं नाही. शरणागती म्हणजे मी प्रयत्न करतो, पण अहंकार सोडतो. स्वामी म्हणतात, तू प्रयत्न कर, परिणाम माझ्यावर सोड. जिथे मी संपतो तिथे स्वामी सुरू होतात. कृपा येण्याआधी दिसणारी लक्षणं खूप महत्वाची आहेत. हे फार कमी लोक सांगतात, पण लक्ष दे. कृपा येण्याआधी मन अचानक शांत होतं. काही लोक आपोआप दूर होतात. काही गोष्टी तुटतात. नोकरी, नातं, सवय, एकटेपणा जाणवतो. आणि देवाकडे राग न येता समज यायला लागते. हा काळ भीतीचा नसतो. हा काळ स्वामी घर साफ करत असतात. स्वामी आधी जे काढून घेतात तेच पुढे अडथळा असतं. तू म्हणतोस, स्वामी हे माझ्याकडून का गेलं? पण स्वामी म्हणतात, कारण ते तुला पुढे जाण्यापासून अडवत होतं. कृपा म्हणजे नेहमी मिळणं नसतं. कधी कधी जे घेतलं जातं तेच मोठं वरदान असतं. स्वामी लगेच मदत का करत नाहीत? याचं शेवटचं कारण. हे ऐकून थोडं जड जाईल. स्वामी लगेच मदत करत नाहीत, कारण तू अजून जुनच धरून बसलायस. दुःख ओळख बनवून ठेवलंयस आणि वेदना सोडायची तयारी नाहीये. हो, काही लोक दुःखाशी इतके एकरूप होतात की सुख आलं तर ओळखतच नाहीत. स्वामी म्हणतात, मी तुला वाचवायला आलोय, पण तू स्वतःला सोडायलाच तयार नाहीस. आजचा आरसा आहे. शेवटचा प्रश्न. तुला स्वामींची कृपा हवी आहे की तुला तुझी जुनी ओळख टिकवायची आहे? कारण दोन्ही गोष्टी एकत्र होत नाहीत. आजचा संदेश धीर देणारा नाही. आजचा संदेश जबाबदारी देणारा आहे. कारण स्वामी म्हणतात, मी तुला आधार देतो, पण आधी तू उभा राहा. शरणागतीची खरी सुरुवात मौन स्वीकारणं. आपण नेहमी बोलतो,
देवाशी बोलतो, लोकांशी बोलतो, स्वतःलाही कारण देतो. पण स्वामींना ऐकायचं असेल तर मौन आवश्यक आहे. रोज 5 मिनिटं. कुठलाही मंत्र नाही, कुठलीही मागणी नाही. फक्त इतकंच म्हणायचं, स्वामी, आज मी गप्प आहे. मला जे दाखवायचंय ते दाखवा. हे मौन भीतीदायक वाटेल, कारण आतला आवाज सुरू होतो. पण हाच आवाज स्वामींचा पहिला स्पर्श असतो. स्वामी जवळ येतात जेव्हा तू स्वतःला दोष देणं थांबवतोस. खूप मोठा भ्रम आहे. मी वाईट आहे म्हणून माझं असं होतंय. नाही, स्वामी दोषावर काम करत नाहीत, ते जागृतीवर काम करतात. स्वतःला दोष देणं म्हणजे शिक्षा, आणि स्वतःला समजून घेणं म्हणजे परिवर्तन. स्वामी म्हणतात, तू वाईट नाहीस, तू अजून जागा नाहीयेस. ज्या दिवशी मीच वाईट हे वाक्य संपतं, त्या दिवशी कृपेचा दरवाजा उघडतो. एक सवय जी स्वामींना फार प्रिय आहे. खूप लोक पूजा करतात, उपवास करतात, नवस बोलतात, पण स्वामींना एकच सवय फार प्रिय आहे. प्रतिक्रिया देण्याआधी थांबणं. कोणी दुखावलं तरी लगेच बोलू नकोस. कोणी अन्याय केला तरी लगेच उत्तर देऊ नकोस. तो पॉज स्वामींसाठी जागा बनवतो. जिथे तू थांबतोस तिथे स्वामी काम करतात. स्वामींची मदत आली हे ओळखायचं कसं? ही फार महत्वाची गोष्ट आहे. मदत आली म्हणजे लगेच सगळं ठीक होणं नाही, चमत्कार घडणं नाही, समस्या संपणं नाही. मदत आली याची चिन्ह: निर्णय स्पष्ट होतात, गोंधळ कमी होतो, भीती असूनही धैर्य येतं. कसं होईल ऐवजी मी काय करायचं हा प्रश्न येतो. हीच स्वामींची उपस्थिती असते. शेवटची पण सगळ्यात मोठी चूक: वेळ ठरवणं. आपण देवाला म्हणतो, आता बास, आज उद्या या महिन्यात झालंच पाहिजे. पण कृपा वेळेत नाही, तयारीत असते. स्वामी उशीर करत नाहीत, ते घाई करत नाहीत. ज्या दिवशी तू म्हणशील, स्वामी, मी तयार आहे, कधी यायचं ते तुमचं, त्या दिवशी कृपा अगदी जवळ येते. आजचा अंतिम संकल्प खूप महत्वाचा आहे. आज एक छोटा संकल्प कर. मी देवाला दोष देणार नाही, स्वतःला कमी लेखणार नाही, बदल टाळणार नाही, आणि रोज फक्त एक वाक्य म्हण, स्वामी, आज मी प्रामाणिक आहे. इतकंच पुरेसं आहे. खूप वेळा असं होतं, स्वामी तुझ्या जवळच असतात, पण तुला वाटतं ते मला सोडून गेले. खरं सांगायचं तर स्वामी दूर गेलेले नसतात, तूच त्यांना ओळखणं थांबवलेलं असतं. स्वामी नेहमी चमत्कारातूनच येत नाहीत. आपण वाट पाहतो, मोठा बदल, अचानक पैसा, अडचण पूर्ण संपणं, लोक बदलणं. पण स्वामी अशा स्वरूपात येतात: एक योग्य विचार, चुकीच्या निर्णयापासून वाचणं, शांत झोप लागणं, आज नाही असं आतून वाटणं. हेच कृपेचे छोटे संकेत असतात. तू स्वामींना ओळखत नाहीस कारण तुला दुःखाची सवय झालीये. हे जरा कटू आहे पण सत्य आहे. काही लोकांना दुःख इतकं ओळखीचं होतं की शांतता आली तर ती परकी वाटते. स्वामी म्हणतात, मी आलोय, पण तू अजून वेदनाच धरून बसलायस. जोपर्यंत दुःख हीच ओळख असते, तोपर्यंत कृपा अस्पष्टच राहते. स्वामी जवळ येण्याचं पहिलं लक्षण: खूप लक्षात ठेव, स्वामी जवळ येतात तेव्हा तू प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देत नाहीस, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधत नाहीस, काही गोष्टी सोडून द्यायला शिकतोस. हा निष्क्रियपणा नाही, ही आतली स्थिरता आहे. एक फार सूक्ष्म चूक: स्वामींना फक्त गरजेपुरतं आठवणं. आपण काय करतो? अडचण आली की देव आठवतो, सुख आलं की देव विसरतो. ही चूक मोठी नाही, पण परिणामकारक आहे. स्वामी म्हणतात, मी अडचणीचा उपाय नाही, मी जीवनाचा सोबती आहे.
जो देवाला फक्त संकटात वापरतो तो त्याची साथ अनुभवत नाही. आजचा सराव खूप छोटा पण प्रभावी आहे. आजपासून काही मागण्याआधी फक्त एक वाक्य म्हण, स्वामी तुम्ही आहात हे मला जाणवतंय. इतकंच. मागणी नंतरही चालेल, पहिले ओळख तयार होऊ दे. आजचा प्रश्न हाच आहे, तुला स्वामींची गरज आहे की त्यांची साथ? दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. बाळा, स्वामी कोणालाही दूर लोटत नाहीत. पण काही भक्त स्वतःला दूर ठेवतात आणि त्यांना वाटतं स्वामी माझ्याकडे पाहत नाहीत. जो भक्त सतत मीच का असं विचारतो, हा प्रश्न फार सामान्य आहे पण फार धोकादायकही आहे. माझ्याच आयुष्यात का एवढं? मीच का अडकतो? माझंच का काही जमत नाही? हा प्रश्न उत्तर शोधत नाही. हा प्रश्न स्वतःला बळी ठरवतो. स्वामी म्हणतात, मी तुला शक्ती द्यायला आलोय, तू स्वतःला कमकुवत का ठरवतोस? जो स्वतःला बळी मानतो तो कृपेला हात लावू शकत नाही. जो भक्त सतत तुलना करतो, त्याचं बघ, त्याचं सगळं कसं छान आहे, तो इतकं काही करत नाही तरी त्याचं होतं. तुलना हा भक्तीचा शत्रू आहे. कारण तुलना केल्यावर कृतज्ञता संपते, राग वाढतो आणि देवावर प्रश्नचिन्ह उभं राहतं. स्वामी म्हणतात, प्रत्येकाचं युद्ध वेगळंय, तू दुसऱ्याचं शस्त्र वापरू नकोस. जो भक्त देवाला अटी घालतो, खूप सूक्ष्म पण मोठी चूक. हे झालं तरच मी विश्वास ठेवेन, आधी दाखवा मग मी मानेन. हा विश्वास नाही, ही व्यापाराची भाषा आहे. स्वामी कृपा अटींवर उतरत नाही, ती विश्वासावर उतरते. जो भक्त बदल टाळतो पण उपाय मागतो, हे फार महत्वाचं आहे. तू म्हणतोस स्वामी परिस्थिती बदला, पण तू सवयी बदलत नाहीस, लोक बदलत नाहीस, विचार बदलत नाहीस. मग स्वामी काय करणार? तू जिथे उभा आहेस तिथेच राहायचं असेल तर मार्ग कसा उघडू? जो भक्त दुःखाचं प्रदर्शन करतो, काही लोक सतत स्वतःचं दुःख सांगतात, पुन्हा पुन्हा तीच वेदना जिवंत ठेवतात आणि सहानुभूतीत अडकतात. दुःख व्यक्त करणं चुकीचं नाही, पण त्यात राहणं धोकादायक आहे. स्वामी म्हणतात, दुःख ओळख बनवू नकोस, तो फक्त टप्पा आहे. आजचा थांबा. एक गंभीर प्रश्न, तू स्वामींकडे बदल मागतोयस की बदल टाळतोयस? कारण कृपा तिथेच येते जिथे तू पुढे जायला तयार असतोस. आपण नेहमी वाट पाहतो, स्वामी आधी काहीतरी करोत मग मी बदलेल. पण सत्य अगदी उलट आहे. स्वामी आधी पाऊल टाकत नाहीत, ते तुझ्या पावलाची वाट पाहतात. भक्ती आणि अवलंबित्व यातला फरक आहे. भक्ती म्हणजे मी प्रयत्न करतो, मी जबाबदारी घेतो, मी चुकलो तर मान्य करतो आणि देवाला सोबत ठेवतो. अवलंबित्व म्हणजे मी काहीच करत नाही, सगळं देवावर ढकलतो आणि मग म्हणतो, स्वामी का मदत करत नाहीत? स्वामी म्हणतात, मी तुला आधार द्यायला आलोय, काठी बनवायला नाही. स्वामींना मी तयार आहे हे कसं कळतं? हे फार सूक्ष्म आहे, पण ऐक. स्वामींना तुझे शब्द ऐकू येत नाहीत, तुझे निर्णय ऐकू येतात, तुझी शिस्त दिसते, तुझं मौन जाणवतं आणि तुझा संयम तपासला जातो. तू रोज म्हणतोस, स्वामी मी तयार आहे, पण तू अजूनही चुकीचं टाळत नाहीस, अजूनही जुन्याच सवयी धरून आहेस, अजूनही तेच लोक, तेच वर्तुळ. मग स्वामी कसे ओळखणार? कृपेचं पहिलं लक्षण, निर्णयात स्पष्टता. खूप लोक चमत्कार शोधतात, पण स्वामी आधी एक गोष्ट देतात, स्पष्ट निर्णय. अचानक तुला कळतं, हे नको, इथे थांबायचं नाही, याला उत्तर द्यायचं नाही, इथून पुढे जायचंय. हा आवाज बाहेरचा नसतो, हा स्वामींचा अंतःसंकेत असतो.
का फक्त काही लोकांनाच कृपा लवकर मिळते? कारण ते वेळ घालवत नाहीत, स्वतःला समजावण्यात अडकत नाहीत, पण जर कदाचित यात राहत नाहीत. ते म्हणतात, भीती आहे पण मी चालणार. स्वामी धैर्याला प्रतिसाद देतात, परिपूर्णतेला नाही. एक साधी पण कठीण कृती आजपासून करा. आजपासून रोज एक छोटा निर्णय घे, जो तुला अवघड वाटतो पण योग्य आहे हे माहितीये. आणि मनात म्हण, स्वामी मी चालतोय, इतकंच पुरेसं आहे. कृपा पाठोपाठ येते. आजचा प्रश्न तुझ्यासाठी आरसा आहे. तू स्वामींवर विश्वास ठेवतोयस की तू स्वतःवर अविश्वास ठेवतोयस? कारण स्वामी तुला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवायला आलेत. खूप भक्त विचारतात, स्वामी तुम्ही आहात, मग अडचणी का संपत नाहीत? हा प्रश्न चुकीचा नाही, पण त्यामागची अपेक्षा चुकीची आहे. स्वामी संकट काढून टाकत नाहीत, ते दृष्टी बदलतात. आपण म्हणतो, हे संकट काढून टाका, पण स्वामी म्हणतात, तू यातून काय शिकतोयस ते बघ. कारण संकट काढून टाकलं तर माणूस परत जुन्याच ठिकाणी जाऊन उभा राहतो, पण दृष्टी बदलली तर संकट शिक्षक बनतं. अडचण म्हणजे शिक्षा नाही, ती दिशा आहे. खूप जण मनात म्हणतात, मी काय चुकलो म्हणून हे आलं? कधी कधी उत्तर असतं, तू चुकीच्या वाटेवर होतास, तू खूप आरामात अडकला होतास, तू तुझ्या क्षमतेपेक्षा कमी जगत होतास. स्वामी हळू ढकलत नाहीत, ते कधी कधी धक्का देतात, कारण पुढे जास्त मोठं काहीतरी असतं. त्रासातही कृपा कशी ओळखायची हे फार सूक्ष्म आहे, पण ऐक. त्रासात तू पूर्णपणे तुटत नाहीस. अजूनही आशा उरते, अजूनही काहीतरी धरून ठेवतं, आणि आतून एक आवाज म्हणतो, थांब. हा आवाज तुझा नाही, हा स्वामींचा हात आहे. स्वामी कधी संकट वाढवतात? हो, कधी कधी वाढवतात, कारण माणूस हलक्या इशाऱ्याने बदलत नाही. जोपर्यंत जुनी सवय तुटत नाही, चुकीचं नातं तुटत नाही, अहंकार खाली येत नाही, तोपर्यंत परिस्थिती आवाज वाढवत जाते. स्वामी क्रूर नाहीत, ते प्रामाणिक आहेत. संकटात राहून जे शिकलंस तेच पुढचं कवच असतं. आज तुला जे अवघड वाटतंय तेच उद्या तुला मोडू देणार नाही, तुला गंडवू देणार नाही, तुला फसवू देणार नाही. म्हणूनच स्वामी सगळं लगेच काढून घेत नाहीत, ते तुला घडवतात. आजचा थांबा, एक प्रश्न. तू संकटातून बाहेर यायचा प्रयत्न करतोयस की संकटातून काहीतरी व्हायचा? फरक इथेच आहे बाळा. श्री स्वामी समर्थ. एक अवस्था अशी येते जिथे तू रडतोस, तू विचारतोस, तू प्रार्थना करतोस, पण उत्तर येत नाही, संकेत दिसत नाहीत. स्वामी गप्प असतात आणि मन म्हणतं, देव काहीच ऐकत नाही. स्वामींचं मौन म्हणजे नकार नाही, हे सगळ्यात आधी समजून घे. देव गप्प आहेत म्हणजे त्यांनी पाठ फिरवली असं नाही, त्यांनी दुर्लक्ष केलं असंही नाही. स्वामींचं मौन म्हणजे आता तुझी आतली तयारी तपासली जाते. कारण जो माणूस फक्त उत्तरासाठी देवाकडे जातो तो मौनात तुटतो, पण जो माणूस देवावर विश्वास ठेवतो तो मौनात घडतो. स्वामी बोलत नाहीत कारण तू अजून ऐकायला तयार नाहीयेस. हे कठोर आहे पण सत्य आहे. आपण देवाकडे जातो आणि आधीच ठरवून जातो, हेच उत्तर हवं, असंच व्हायला हवं. मग देव काय बोलेल? स्वामी म्हणतात, तू ऐकायला नाही, तू मान्य करायला आलायस. जोपर्यंत तू हेच हवं हे धरून बसतोस तोपर्यंत स्वामी शांतच राहतात. मौनात स्वामी काय शिकवतात? मौनात संयम वाढतो, अपेक्षा गळून पडतात, अहंकार हळूहळू कमी होतो आणि तू स्वतःला ऐकायला लागतोस. हेच खरं शिक्षण आहे. स्वामी तुला बाहेरचं उत्तर देत नाहीत,
कारण आतला आवाज जागा व्हावा ही त्यांची इच्छा असते. मौन तोडायचा प्रयत्न करू नकोस. खूप जण या अवस्थेत नवस वाढवतात, पूजा वाढवतात, देवावर दबाव टाकतात. हे उलट परिणाम देतं. मौन म्हणजे प्रक्रिया आहे, ती तोडायची नसते, ती सहन करायची असते. जसं बीज मातीखाली गप्प असतं तसं. मौन संपण्याआधी एक गोष्ट घडते, लक्ष दे. उत्तर येण्याआधी तू विचारणं थांबवतोस. का कमी होतं? आता जे आहे ते स्वीकारतो अशी भावना येते. आणि त्या क्षणी स्वामी बोलायला लागतात. कधी परिस्थितीतून, कधी माणसातून, कधी तुझ्याच निर्णयातून. आजचा प्रश्न खूप महत्वाचा आहे बाळा. तू स्वामींचं उत्तर ऐकायचंय की तुझी इच्छा पूर्ण व्हावी एवढंच आहे? दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या आहेत. कधी असं झालंय का, तू खूप प्रयत्न करतोस, मनापासून करतोस, पण तरी दरवेळी अडथळा, दरवेळी अडसर, दरवेळी काहीतरी अडतच, आणि तू म्हणतोस, स्वामी माझंच का जमत नाही? स्वामी चुकीचा मार्ग यश देऊन थांबवत नाहीत, हे लक्षात ठेव. स्वामी तुला चुकीच्या मार्गावर यश देत नाहीत, कारण यश तुला अजून खोल अडकवेल. म्हणून ते कागद अडकवतात. लोक बदलतात, योजना फसवतात, वेळ वाढवतात. हे त्रास देण्यासाठी नाही, हे वाचवण्यासाठी असतं. नकार म्हणजे अपमान नाही, ते संरक्षण आहे. आपण काय समजतो, मला नकार मिळाला म्हणजे मी कमी आहे. नाही, कधी कधी नकार म्हणजे पुढचं मोठं नुकसान टळलं, चुकीचं नातं वाचलं, चुकीची ओळख थांबली. स्वामी म्हणतात, जे तुला दुखावतं तेच तुला वाचवतं. अडथळा वारंवार येतोय ना, मग ऐक. एकदाच अडथळा आला तर तो योगायोग असू शकतो, पण पुन्हा 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 तीच गोष्ट अडते तर तो स्वामींचा स्पष्ट इशारा असतो. तो म्हणतो, इथून नाही, दिशा बदल. पण आपण ऐकत नाही. मग अडथळा आवाज वाढवत जातो. स्वामी हो म्हणायच्या आधी नाही का म्हणतात? कारण तू अजून तयार नाहीयेस. तुझी दृष्टी अजून लहान आहे. तुझं मन अजून जुन्या अपेक्षांमध्ये अडकलेलं आहे. नाही, तुला थांबवायला नसतं, ते तुला मोठ्यासाठी रिकामं करायला असतं. अडथळ्याच्या वेळी योग्य प्रश्न कोणता? चुकीचा प्रश्न, माझ्याच बाबतीत असं का? देव माझी साथ का देत नाही? योग्य प्रश्न, स्वामी तुम्ही मला कुठे थांबवताय? मी काय न पाहता पुढे जातोय? ज्या दिवशी प्रश्न बदलतो त्या दिवशी दृष्टी बदलते. आजचा आरसा दाखवते. तू अडथळ्याशी झगडतोयस की अडथळा काय सांगतोय ते ऐकतोयस? कारण कृपा कधी थांबवूनही मिळते. कधी कधी अचानक असं होतं, ज्यांच्याशी रोज बोलायचो, जे आपले वाटायचे, ज्यांच्यावर विश्वास होता, ते हळूहळू किंवा अचानक दूर होतात. आणि मन म्हणतं, स्वामी माझ्याकडून काय चुकलं? नातं तुटणं म्हणजे अपयश नाही. आपण समजतो नातं तुटलं म्हणजे मी कमी पडलो, पण सत्य वेगळंय. काही नाती तुला थांबवतात, तुझी ऊर्जा शोषतात, तुझ्या भीतीला खत पाणी घालतात आणि तुला जुन्याच रूपात अडकवतात. स्वामी म्हणतात, जे तुला पुढे जायचं देत नाही ते मी काढून घेतो. स्वामी वाईट लोकच दूर करत नाहीत, हे फार महत्वाचं आहे. स्वामी फक्त वाईट लोक नाही, चांगले पण चुकीच्या वेळचे, आपले पण अयोग्य, प्रेम करणारे पण अडवणारे, हे सुद्धा दूर करतात. कारण कृपा म्हणजे योग्य गोष्ट योग्य वेळी. एकटेपणा ही शिक्षा नाही, ती तयारी आहे. लोक म्हणतात, मी फार एकटा झालोय, पण स्वामी म्हणतात, मी तुला गोंगाटातून काढलंय. एकटेपणात तू स्वतःला ऐकतोस, तुझ्या खऱ्या इच्छा समजतात,
तू देवाशी थेट बोलतोस. हा काळ दुखरा असतो, पण खूप प्रामाणिक असतो. जे लोक गेले ते परत येऊ शकतात, पण वेगळ्या रूपात. कधी कधी ते लोक परत येतात, पण नातं बदललेलं असतं, अपेक्षा कमी असतात आणि सीमारेषा स्पष्ट असतात. स्वामी लोक कायमचे काढून घेत नाहीत, ते समीकरण बदलतात. सर्वात मोठी चूक गेलेल्यांना ओढून ठेवणं. आपण काय करतो? जुने संदेश वाचतो, आठवणी धरून ठेवतो, का गेलं यात अडकतो. यामुळे नवीन काहीतरी यायला जागाच राहत नाही. स्वामी म्हणतात, हात रिकामे असतील तेव्हाच मी काहीतरी देऊ शकतो. आजचा प्रश्न, तू गेलेल्यांना धरून बसलायस की येणाऱ्यासाठी जागा करतोयस? कारण कृपा नेहमी रिकाम्या हातातच उतरते. खूप लोक मनात हा प्रश्न ठेवतात, काही बोलत नाहीत, काही देवापासून दूर जातात. मी कुणाचं वाईट केलं नाही, मी प्रामाणिक आहे, तरी माझ्या बरोबरच का असं? हा प्रश्न फार वेदनादायक आहे, पण त्याचं उत्तर खूप मुक्त करणार आहे. चांगुलपणा म्हणजे करार नाही. आपण नकळत असा विचार करतो, मी चांगला आहे म्हणून माझ्यासोबत चांगलंच व्हायला हवं. पण जीवन असा व्यवहार करत नाही. स्वामी म्हणतात, चांगुलपणा हा व्यवहार नाही, तो स्वभाव आहे. तू चांगला असतोस म्हणून तू योग्य असतोस. सुख हमखास मिळेल असं नाही. अपेक्षा आली की भक्ती बदलते. तू देवाकडे जातोस तेव्हा दोन अवस्था असतात, भक्ती देण्यासाठी, अपेक्षा मिळवण्यासाठी. अपेक्षा आली की भक्तीचा सूर बदलतो. मग मन म्हणतं, मी इतकं केलं तरी देवाना. स्वामी म्हणतात, तू माझ्यासाठी केलंस की स्वतःसाठी? स्वामी अपेक्षा तोडतात, कारण त्या तुला लहान ठेवतात. खूप वेळा अपेक्षा कमी असतात, पण तू त्यात अडकतोस आणि मोठं काहीतरी पाहणं थांबवतोस. स्वामी अपेक्षा तोडतात म्हणजे तुला त्रास द्यायला नाही, तुला मोठ्या दृष्टीसाठी मोकळं करायला. खरी भक्ती कधी सुरू होते? ज्या दिवशी तू म्हणशील, मिळालं तरी ठीक, नाही मिळालं तरी ठीक. तो दिवस उदासीनतेचा नसतो, तो दिवस स्वातंत्र्याचा असतो. कारण देवाशी नातं मग व्यवहार राहत नाही, ते संबंध बनतं. अपेक्षा गेल्यावर काय उरतं? अपेक्षा गेल्यावर राग राहत नाही, हिशोब राहत नाही, तुलना राहत नाही. उरतो तो विश्वास, शांती आणि एक शांत उपस्थिती. हीच स्वामींची साथ असते. आजचा आरसा, तू देवावर विश्वास ठेवतोयस की देवाकडून उत्तराची वाट पाहतोयस? कारण दोन्ही एकत्र होत नाही. खूप जण इथे अडकतात. कृपा आली, थोडी शांती मिळाली, मार्ग दिसू लागला, पण काही काळाने परत तेच गोंधळ, चिडचिड, शंका आणि जुने प्रश्न. मग मन म्हणतं, स्वामी कृपा गेली का? कृपा जात नाही, तू तिच्यापासून दूर जातोस, हे समजून घे. कृपा पावसासारखी नसते, आली आणि गेली. कृपा म्हणजे एक अवस्था, एक जागरूकता, एक आतली दिशा. पण जेव्हा तू परत घाई करतोस, तू परत तुलना करतोस, तू परत जुनी सवय उचलतोस, तेव्हा तूच त्या अवस्थेतून बाहेर पडतोस. पुन्हा पुन्हा तीच चूक का होते? कारण बदल मनात झाला, पण सवयीत उतरला नाही. स्वामी म्हणतात, समजलं म्हणजे बदल झाला असं नाही. बदल म्हणजे रोजचा सराव. जुन्या सवयी एकदम जात नाही, त्या हळूहळू विसर्जित कराव्या लागतात. कृपा स्थिर ठेवणारी एक साधी शिस्त. खूप मोठं काही करायची गरज नाही, फक्त 3 गोष्टी. वेळेची शिस्त, जे ठरवलं ते पाळ. वाणीची शिस्त, रागात बोलू नकोस. मनाची शिस्त, लगेच निष्कर्ष काढू नकोस. इतकंच. स्वामी मोठ्या गोष्टी पाहत नाहीत, ते दैनंदिन शिस्त पाहतात. आज नाही जमलं
ही चूक नाही. खूप लोक स्वतःवर चिडतात, मी परत मागे गेलो, माझं काहीच जमत नाही. हे चुकीचं आहे. कृपा म्हणजे परिपूर्णता नाही, ती सातत्य आहे. आज नाही जमलं तर उद्या परत उभा राहा. स्वामी पडणाऱ्यावर रागावत नाहीत, ते उठणाऱ्याला हात देतात. कृपा टिकते जिथे नम्रता टिकते. खूप सूक्ष्म गोष्ट ही. ज्या दिवशी तू म्हणतोस आता मला सगळं कळलंय, त्या दिवशी कृपा हलकी होते. ज्या दिवशी तू म्हणतोस स्वामी अजून शिकायचंय, त्या दिवशी कृपा खोलवर बसते. आजचा प्रश्न, तू बदलाला वेळ देतोयस की लगेच निकाल पाहतोयस? कृपा वेळेत नाही, सातत्यात वाढते. एक वेळ अशी येते जिथे प्रश्न कमी होतात आणि एक भावना राहते, जे होईल ते होऊ दे, मी एकटा नाही. ही भावना कल्पना नसते, ही अवस्था असते. स्वामी सोबत असतात पण भावना सतत सारखी नसते. खूप लोक गोंधळतात इथे. ते म्हणतात आज शांत वाटत नाही म्हणजे स्वामी दूर गेले का? नाही, शांती ही भावना आहे, ती येते जाते, पण स्वामींची साथ भावनेवर अवलंबून नसते. ते तुझ्या प्रत्येक अवस्थेत सोबत असतात. भक्ती जेव्हा जीवनात उतरते तेव्हा. खरी भक्ती फक्त पूजा मंत्र व्रत यात अडकत नाही, ती उतरते निर्णयात, वागण्यात, बोलण्यात, थांबण्यात. तू जेव्हा खोटं बोलत नाहीस, स्वतःला फसवत नाहीस, राग थोडा थांबवतोस, तेव्हा स्वामी तिथेच उभे असतात. स्वामी सोबत असण्याचं सगळ्यात मोठं लक्षण सांगते, हे लक्षात ठेव. स्वामी सोबत असतील तेव्हा भीती पूर्णपणे जात नाही, पण ती ताबा घेत नाही. दुःख येतं पण तू त्यात बुडत नाहीस. हीच आतील ताकद स्वामींची खरी कृपा आहे. भक्ती आणि संसार यांचं भांडण नसतं बाळा. खूप लोक मनात ठरवतात, एकतर देव नाहीतर संसार. हा गैरसमज आहे. स्वामी म्हणतात मी तुला संसार सोडायला नाही, संसार समजून घ्यायला शिकवतो. नोकरी, नातं, जबाबदारी या सगळ्यात स्वामी उपस्थित असतात. एक अवस्था अशी येते, तू जास्त प्रश्न विचारत नाहीस, देवाला तपासत नाहीस, भविष्यावर तुटून पडत नाहीस आणि मनात एक शांत वाक्य राहतं, स्वामी पाहतील. ही अवस्था आळशीपणाची नाही, ही पूर्ण विश्वासाची आहे. आजचा प्रश्न, तू स्वामींना शोधतोयस की त्यांची उपस्थिती स्वीकारतोयस? कारण शोध संपला की साथ सुरू होते. आज इथे येईपर्यंत आपण बरेच प्रश्न पाहिले, बरेच आरसे पाहिले आणि बरेच भ्रम गळून पडले. आता एकच सत्य उरतं, स्वामी मदत थांबवत नाहीत, आपण स्वीकार थांबवतो. खूप लोक म्हणतात त्यावेळेला स्वामी मदत करत नव्हते. नाही, स्वामी मदत देतच असतात, पण आपण ऐकणं थांबवतो, संकेत नाकारतो आणि अपेक्षांमध्ये अडकतो. स्वामी म्हणतात मी तुझ्या आयुष्यातून कधीही बाहेर गेलो नाही, तूच माझ्यापासून तोंड फिरवलंस. कृपा म्हणजे संकट संपणं नाही, दिशा मिळणं आहे. आज एक गोष्ट पक्की समजून घे, कृपा म्हणजे समस्या नाहीशी होणं नाही, दुःख कधीच न येणं नाही. कृपा म्हणजे अडचणीतही मार्ग दिसणं, गोंधळातही योग्य निर्णय आणि भीती असूनही पुढे चालण्याची ताकद. ही ताकद स्वामी देतात. स्वामी मदत कधी करतात? जेव्हा तू तयार असतोस. तयारी म्हणजे परिपूर्ण होणं नाही, सगळं कळणं नाही. तयारी म्हणजे मी बदलायला तयार आहे, माझी चूक मी मान्य करतो, मला लगेच उत्तर नसलं तरी चालेल. या अवस्थेत स्वामी शांतपणे म्हणतात आता चाल. भक्तीचा अंतिम अर्थ, भक्ती म्हणजे भीक मागणं नाही, देवाला पटवणं नाही,
नवस उपवासांची यादी नाही. भक्ती म्हणजे देवावर जबाबदारी टाकून स्वतः पळून न जाणं. स्वामी म्हणतात, तू जबाबदारी घेतोस, मी साथ देतो. शेवटचा भ्रम, माझी चूक. खूप लोक इथे येऊन थांबतात. ते म्हणतात, माझी चूक म्हणून असं झालं. नाही, स्वामी शिक्षा देत नाहीत, ते घडवतात. काही गोष्टी चुका नसतात, त्या टप्पे असतात. या संपूर्ण प्रवासाचं एका वाक्यात सार सांगते. स्वामी मदत करत नाहीत असं नाही, आपण बदलायला तयार नसतो. आणि ज्या दिवशी तू बदल स्वीकारतोस त्या दिवशी स्वामी आधीच तिथे उभे असतात. बाळा, आजचा अंतिम संकल्प खूप महत्वाचा आहे. आज इथे आपण एक छोटा पण खोल संकल्प करूयात. मी देवाला दोष देणार नाही, स्वतःला कमी लेखणार नाही, बदल टाळणार नाही. आणि मनात रोज एक वाक्य ठेव, स्वामी मी चालतोय, इतकंच पुरेसं आहे. तुझ्या मनात जर आज थोडीशी तरी शांती, थोडीशी तरी स्पष्टता आणली असेल तर समज हा संदेश स्वामींचाच होता. हा स्वामींचा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला हाईप द्या आणि अर्थातच कमेंटमध्ये लिहा, स्वामी तुम्ही माझ्या सोबत आहात. हा व्हिडिओ तुमच्या इतर भक्त मित्र मैत्रिणींपर्यंत शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं. भक्ती साधना या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच संदेश तुमच्यापर्यंत कायम येत राहतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.